सुंदरते ध्यान उभे देव
सुंदर
उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेती सर्व सुख तुका म्हणे माझे हेती सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान पांडुरंगा करू प्रथम नमस्कार योऽन्त प्रविश्य मम वाचिमामृतसुतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्योश्यास्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवती पुरुषाय तुभ्यं परब्रह्मेचा बोध प्रत्यक्ष दावी त्वयाची टीका वाचिता ज्ञानदेवी अति मुडते अनिले ब्रह्म भावा नमस्कार माझा तया ज्ञान देवा जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारुनी आता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत अनंत कृपामूर्ती देवमान्य संत मान्य आणि विद्वत मान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा अतिशय महत्वाचा सर्वांच्या परिचयाचा चिंतनीय अभंग असून या अभंगाच्या द्वारा तुकोबराय आपल्या उपास्य देवतेचं महाराज वर्णन करीत महाराज आपली आवड व्यक्त करतात. या ठिकाणी भक्त पुंडलिक वारकरी शिक्षण संस्था आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ अर्थात या ठिकाणी साधना करण्याकरता सुद्धा कशी भूमी असावी हा परिसर पाहिल्यानंतर असं वाटतं काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने त्याच्याकरता अधिष्ठान पाहिजे ना तर ते अधिष्ठान सुद्धा आज विराजमान झालेले आहे. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ आणि श्री विठ्ठल परमात्मा रुक्मिणी माता यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि त्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हरिभक्तपरायण आप्पा महाराजांच्या विशेष प्रयत्नातून वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी स्थापन होते आणि त्या संस्थेचा प्रारंभ म्हणून हा 5 दिवसीय कीर्तन महोत्सव ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या उत्सवातील आजचा हा पहिला दिवस आहे. मला वाटतं सप्ताहाचा पहिला दिवस इथं कीर्तन हे माझं पहिलंच आहे बरोबर आहे आणि पूजनीय मामांनी संपादित केलेल्या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील अभंग सुद्धा आजचा पहिलाच आहे.
वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे की पहिल्या दिवसाचा वक्ता असेल तर त्यांनी परमात्म्याचं वर्णन केलं पाहिजे किंवा नामाचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग चिंतनासाठी निवडला पाहिजे, हा नियम आहे. म्हणून इथे आल्यानंतर कळालं की आज भगवान विराजमान झालेत आणि मला तर असं वाटतं आज देवघराला सन्माने मुलीला भक्ती सन्माने मुलीला देवघरा विराजमान झालेत. या गावाचं नाव सुंदर आहे. काय नाव आहे? आसन. परमात्मा जिथे विराजमान करायचं आहे ते सुद्धा आसन असावं लागतं. आणि कोणतं आसन असलं पाहिजे? या गावाचं नाव आसन गाव आहे, पण आसन कोणतं असलं पाहिजे? चित्ताचे आसन तुका करीतो पण चित्ताचं आसन असलं पाहिजे. पण मला असं वाटतं चित्त शुद्ध करण्याकरता सुद्धा आज संस्काराचीच गरज आहे. म्हणून वारकरी शिक्षण संस्थेची आवश्यकता आहे. आज सध्याच्या काळामध्ये आवाज क्लिअर द्या, विक्षेप करू नका. फक्त 1 तास माझ्याकरता वेळ आहे. 1 तासामध्ये जेवढं होईल तेवढं आपण चिंतन करू. आज सध्याच्या वर्तमान काळामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 गोष्टीची आवश्यकता आहे. मला वाटतं शहरामध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, वाड्या वस्तींमध्ये अशा वारकरी शिक्षण संस्थेची का आवश्यकता आहे? तर 2 गोष्टी आपल्या पुढे मांडतो आणि अभंगाकडे वळतो. पहिलं कारण असं आहे की मानवी जीवन हे परिपूर्ण होण्याकरता 2 गोष्टीची आवश्यकता असते. एक, जीवनामध्ये शिक्षण पाहिजे आणि दुसरी गोष्ट संस्कार पाहिजेत. संस्काराने जीवनामध्ये चातुर्य मिळतं आणि संस्काराने जीवनामध्ये चारित्र्य मिळत असतं. आज वर्तमान काळामध्ये शिक्षण भरपूर आहे पण संस्काराचा अभाव आहे. आणि संस्काराचा अभाव असल्यामुळे नाही त्या घटना आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. आपल्या भारत देशाला पुढचे दिवस चांगले यावेत असं जर वाटत असेल तो गुरुदेव वैकुंठवासी पूजनीय मामांचं वाक्य सांगतो. फार गोड वाक्य आहे. पूजनीय मामासाहेब सांगायचे म्हणतात की आई वडिलांनी मुलांना संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा सुसंस्काराची शोधोरी द्यावी. नुसती तुम्ही संपत्ती दिली आणि जर संस्कार नाही दिले तर तुम्ही दिलेली संपत्ती तुमच्या दशक्रियेपर्यंत सुद्धा ते ठेवणार नाहीत. म्हणून संपत्तीही पाहिजे, पण एक सांगू का, ही संपत्ती काही क्षणापुरती, काही दिवसापुरती आहे. पण खरी संपत्ती जर कोणती असेल तर संस्कार आहेत. आणि ते संस्कार देण्याकरता आप्पा महाराजांच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. त्यांना धन्यवाद आहेत. आज पहिला दिवस आहे. परमात्मा विराजमान होत आहेत.
आणि त्या परमात्म्याचं वर्णन आपल्याला करायचं आहे. अभंगाची सुरुवात अशी आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी जगद्गुरु तुकोबर आहे. आजच्या अभंगातून महाराज आपली आवड व्यक्त करतात आणि आवड व्यक्त करीत करीत महाराज परमात्म्याचं वर्णन करतात. सज्जनो, या संपूर्ण विश्वाकडे जर बघितलं तर संपूर्ण विश्वाचं वर्गीकरण दोन वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक वर्ग आहे त्याला म्हणतात चेतन आणि दुसरा वर्ग आहे त्याला म्हणतात जड. चेतनामध्ये तीन प्रकार आहेत: जीव, देव आणि संत. प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याला आवड पाहायला मिळते. पहिला प्रकार आहे जीवाच्या ठिकाणी आवड आहे, दुसरा प्रकार आहे देवाच्या ठिकाणी आवड आहे आणि तिसरा प्रकार आहे संतांच्या ठिकाणी आवड आहे. पहिला प्रकार सांगतो, जीवाच्या ठिकाणी आवड आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडत असतं. आवडीचे विषय भिन्न भिन्न आहेत, परंतु प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडतं. म्हणण्यापेक्षा आवड आहे म्हणून कीर्तनाला आलात. विठ्ठला विठ्ठला. माझे गुरुजी गोड चिंतन सांगायचे. सर्वांना एक आवडत नाही, एक सर्वांना आवडत नाही, सर्व सर्वांना आवडत नाही. उदाहरणार्थ कीर्तन करता आपण आला, सर्वांची आवड एक एका वेगळी वेगळी. बोला, वेगळी वेगळी आवड आहे. कीर्तनामध्ये चार प्रकारचे श्रोते आहेत. पहिला श्रोता आहे त्याला गाणं आवडतं. दुसरा एक श्रोता आहे त्याला नुसतं पाहणं आवडतं. तिसरा एक श्रोता आहे त्याला विनोद आवडतात आणि चौथा एक श्रोता आहे त्याला फक्त अभंगाचं चिंतनच आवडतं. पहिला श्रोता आहे त्याला कीर्तनामध्ये गाणं आवडतं. एक सांगू का, गाणं वारकरी संप्रदायाने जोपासलं, पण गात असताना मात्र संतांनी काही सूचना आपल्याला केलेल्या आहेत. महाराज म्हटले, बाबा गाता येतं म्हणून काही गाऊ नकोस. गायचं असेल तर एकच गा. एक गावी आम्ही गाशी तरी एक विठ्ठलाची गाई. बर, गात असताना गाता येत नसेल तर मग त्याने भजन करू नये का? असं नाही. महाराज म्हटले, नाही जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवी, नये तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. कीर्तनातला पहिला श्रोता आहे गाणारा आहे. पण गाणाऱ्यामध्ये दोन प्रकार, एक स्वरात गातो दुसरा जोरात गातो. पण गात असताना मात्र लावणी मृदंग श्रुती टाळ कीर्तनामध्ये विना आहे, कीर्तनामध्ये टाळ आहे. टाळ धातू वाद्य आहे, विना तंतू वाद्य आहे आणि मृदंग चर्म वाद्य आहे. विना नारद महर्षींनी वाजवला. प्रत्येक वाद्याचं वेगळं वेगळं सामर्थ्य आहे. मला तर सांगायचं नाही, मला फक्त मृदंग सांगतो. खरं नाव आहे मृदंग. क्लासिकल भाषेत त्याला पखावज म्हणतात, परंतु तो शब्द पारशी आहे. परंतु आपला वैदिक आणि पुरातन शब्द जर कोणता असेल तर मृदंग आहे.
या जगाच्या इतिहासामध्ये पहिला मृदंग भगवान शंकरांनी वाजवला, नंतर मृदंग राजा इंद्राने वाजवला, नंतर मृदंग अर्जुनाने वाजवला, नंतर मृदंग स्वामी विवेकानंदांनी वाजवला, नंतर मृदंग ऐका त्याच्या अगोदर गणपती बाप्पांनी सुद्धा मृदंग वाजवला आहे, स्वामी विवेकानंदांनी मृदंग वाजवला, पूजनीय बंकट स्वामी महाराजांनी मृदंग वाजवला, त्यानंतर पूजनीय भीमसिंग बाबा गडकरांनी मृदंग वाजवला, इतरांनी मृदंग वाजवला आणि आमचे गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्यांनी मृदंग कलेचा विस्तार केला. ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा अधिष्ठान म्हणजे मृदंग आहे. श्लोक संपूर्ण. मृणामे तो भवेत विष्णुदंग देखो ब्रह्मणा गंग गंगाधरो देव प्रभुला मूर्ती संगमम. ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा अधिष्ठान स्वरूप म्हणजे मृदंग आहे. आणि मृदंग सामान्य समजू नका, नाद ब्रह्म प्रगट करण्याची ताकद मृदंगात आहे. एक प्रसंग सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये कलाकारांना राजाश्रय होता. विद्वान आणि कलाकार यांचा सांभाळ राजे लोक करायचे. म्हणून तर इतिहास आपण वाचतो की भोज राजांकडे कालिदासांसारखे विद्वान होते. तानसेन वगैरे इतिहास वाचा आपण. एका राजाकडे एक कलाकार होता, मृदंग वाजवायचा. आणि एके दिवशी काय लहर आली राजाला. राजाने सांगितलं मला मृदंग ऐकायचा आहे. परंतु त्या कलाकारांनी सांगितलं राजेसाहेब तुम्हाला मृदंग ऐकण्याची इच्छा पण मला वाजवण्याचा मूड नाही. राजाने सांगितलं माझं ऐकलं पाहिजे, मृदंग वाजवला पाहिजे. तो म्हटला नाही वाजवणार. राजाने सांगितलं बाबा तुझा मृदंग नाही वाजवला तर काय होईल तुला माहित आहे. तो कलाकार इतका हट्टी होता, तो म्हटला मरेल पण नाही वाजवणार. सज्जनो, प्रधानजीला सांगितलं राजाने, प्रधानजी त्याला समजून सांगा. प्रधानजीने सांगितलं बाबा तुझा मृदंग नाही वाजवला तुला मरावं लागेल. तो म्हटला मरेल पण नाही वाजवणार. राजाने सांगितलं याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. शिक्षा द्यायची म्हणजे काय करायचं, मृत्यूदंड द्यायचा म्हणजे काय करायचं, म्हणजे काय याला उन्मत्त असलेल्या हत्तीच्या पायाखाली तुडवा. सज्जनो, उन्मत्त असलेला हत्ती आणला आणि त्याच्या अंगावरती सोडणार. नेम असा की ज्याला मृत्यूची शिक्षा द्यायची असते त्याला शेवटची इच्छा विचारावी लागते. त्या कलाकाराचं नाव आहे खोदू सिंग. त्या खोदू सिंगाला विचारलं बाबा तुझी शेवटची इच्छा काय. त्या खोदू सिंगाने सांगितलं ज्या कलेकरता मी जीवन समर्पित केलंय माझी शेवटची इच्छा एकच आहे की एकदा मला मृदंग वाजवायचं आणि मारायचंय. तो राज दरबारातला पखवाज होता. आणला. खोदू सिंगाने थाप टाकली. उन्मत्त असलेला हत्ती त्याच्या अंगावरती सोडला आणि खोदू सिंगाने गजझंपा नावाचा ताल वाजवला. त्या मृदंगाच्या आवाजातून सूक्ष्म अशा लहरा बाहेर पडू लागल्या. परिणाम असा घडला उन्मत्त असलेला हत्ती त्या मृदंग वादकाच्या जवळ आला. त्या हत्तीने आपली सोड मृदंगावरती ठेवली आणि हत्ती सुद्धा भाव समाधीला पोहोचला. एवढं मोठं सामर्थ्य मृदंगात आहे. आणि तो मृदंग आपल्या वारकरी संप्रदायाच्या भजन कीर्तनात आहे. ही संप्रदायाची श्रीमंती आहे. आनंद वाटला. मृदंगाला सुद्धा गादी असावी. मी खरं सांगतो मृदंगाला गादी आहे आणि मृदंगाची ज्याने सेवा केली त्याला बसणाऱ्याला सुद्धा गादीच आहे की नाही. लावणी मृदंग या साधनाच्या माध्यमातून गायचंय. पहिला श्रोत आहे. गाणं सुद्धा सुरुवातीला कोणते राग म्हणावेत हे ठरलेलं आहे. उत्तर रंगामध्ये कोणते म्हणावे ठरलेले आहेत. आता विस्तार करत नाही. पहिला श्रोत आहे त्याला गाणं आवडतं. दुसरा एक श्रोत आहे त्याला पाहणं आवडतं. तो नुसता पाहत राहतो. पण तिसरा एक श्रोत आहे विनोद आवडतात. एक सांगू का, कीर्तनामध्ये येऊन
जर तुम्हाला विनोद आवडत असतील तर ती परमार्थातली प्रगती नाही, ती तुमची अधोगती समजा. आणि वक्त्याने तुम्हाला कीर्तनात जितका हसवलं तितकं तुम्हाला फसवलं असं समजत जा. कीर्तन हे विनोदा करता नाही तर मनशुद्धी करता कीर्तन आहे. पण तिसरा एक तो सुद्धा श्रोताच आहे, असू दे. पण चौथा एक श्रोता भाग्यवान आहे, त्याला जास्त गाणं सुद्धा आवडत नाही, इकडे तिकडे पाहणं आवडत नाही, विनोद तर अजिबात आवडत नाही, त्याला फक्त अभंगाचं चिंतनच आवडतं. 4 प्रकारचे श्रोते कीर्तनामध्ये आहेत. पहिला प्रकार आहे जीवाच्या ठिकाणी आवड आहे. दुसरा प्रकार सांगतो देवाच्या ठिकाणी आवड आहे. देवाला सुद्धा आवडतं. काय आवडतं देवाला? आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो देवाच्या ठिकाणी आवड आहे. काय आवडतं देवाला? कपाळाला गंध लावलेला देवाला आवडतो. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली देवाला आवडते. हृदयामध्ये वैष्णवांबद्दल जिव्हाळा असलेला देवाला आवडतो. देवाच्या ठिकाणी आवड आहे. तिसरा प्रकार सांगतो संतांच्या ठिकाणी आवड आहे. 3 प्रकार सांगितले मी आपल्याकडे. पहिला प्रकार बोलत जा, जीवाच्या ठिकाणी आवड. दुसरा प्रकार देवाच्या ठिकाणी आवड आहे. तिसरा प्रकार संतांच्या ठिकाणी आवड आहे. ज्ञानोबरांना विचारलं, माऊली तुम्हाला काय आवडतं सांगा. माऊली म्हटले, पंढरपुरा माझी जीवीची आवड, माझी जीवीची आवड, माझी जीवीची आवड. बस. पंढरपुरा नैना पुढे, पंढरपुरा पंढरपुरा पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. ज्ञानोबारांच्या ठिकाणी आवड आहे. तसं जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं सांगा.
मग महाराज म्हटले माझी आवड आवडे निरंतर आहे प्रवेश केला. पण अभंग कधी निर्माण झाला, अभंगाची भूमिका काय? सज्जनो, सर्व गोष्टी तुमच्या जीवनात पुन्हा पुन्हा मिळतील, परंतु परमार्थ मिळण्याकरता तुमच्याजवळ पुण्य पाहिजे. इतकं सोपं नाहीये. पूज्यपाद डोंगरे बाबा सांगायचे, ते म्हणायचे कोण असं भाग्यवान आहे की तो कलीच्या काळामध्ये परमार्थ करेल. नुसतं देवाचं नाम येण्याकरता जर अनंत जन्माचं पुण्य पाहिजे, तेव्हा त्याच्या भजनाकरता किती पुण्य पाहिजे? सोपं आहे का? जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याची मुखी हरी पैठाहू. असं आहे, देव आवडण्याकरता 3 गोष्टी असल्या पाहिजेत. 1, पूर्वपुण्य उदयाला आलं पाहिजे. 2, तुम्हाला संगती चांगली पाहिजे तर देव आठवतो. आणि 3रा मुद्दा, देव आठवतो माणसाला पण दुःख झाल्यावर. ते मुद्दे आहे का? पहिली गोष्ट असे, परमार्थ आवडण्याकरता पुण्यच पाहिजे. पुण्य जर नसेल तर परमार्थ आवडत नाही. माझे गुरुजी एक वाक्य सांगायचे, ते म्हणायचे पुण्याने परमार्थ आवडतो, पापाने संसार आवडतो आणि ज्ञानानेच देव कळतो. ज्ञानाशिवाय देव कळत नाही आणि पुण्याशिवाय परमार्थ आवडत नाही. पुण्य जर नसेल तर परमार्थ आवडतच नाही. कशाप्रमाणे? गोस्वामी सुंदर दृष्टांत देतात. तुळशीदासजी आजारी मनुष्य आहे, अंगात ताप आहे, आणि त्याला सांगितलं तुमच्याकरता श्रीखंड आणला, एवढा खाता का? खाईल का तो? तो महाराज मुळीच आग्रह करू नका. अंगात काय आहे? बोला ना. अंगात काय आहे? ताप आहे. तसं एखाद्याला म्हटलं सप्ताह सुरू झाला, येता का कीर्तनाला? तो म्हणतो मुळी इच्छा नाही, समजून घ्यावा अंगात पाप आहे. मग परमार्थ आवडण्याकरता काय पाहिजे? बोला ना. ज्ञानोपराय म्हटले, बहुता सुकृताची जोड पुण्य पाहिजे. दुसरा मुद्दा, देव आवडण्याकरता तुम्हाला संगती चांगली पाहिजे. माझे गुरुजी गोड वाक्य सांगायचे, विसरू नका, कायम लक्षात ठेवा. ते म्हणायचे, बाबा कोणत्याही क्षेत्रात फक्त 2 गोष्टी सांभाळा, तुमचं कल्याण होईल म्हणायचे. राहिलं लक्षात? कोणतं वाक्य? ते म्हणायचे जीवनात 2 गोष्टी चांगल्या ठेवा, एक संगत आणि दुसरी गोष्ट पंगत.
कर्णासुद्धा संगती चुकली आणि भीष्माचार्यासारखे योद्धे पंगत चुकले. देव आठवतो संतांच्या संगतीत, म्हणून ज्ञानोबाला म्हटले संतांची संगती मनोमार्ग गती, अकरावा संतांच्या संगतीत देव आठवतो. पूर्वपुण्याचा उदय झाल्यानंतर आवाज सारखा ठेवा. आणि देव आठवतो सज्जन दुःख झाल्यावर. खरं सांगा, मनुष्य अंतःकरणापासून भगवंताची भक्ती सुखात करतो का दुःखात करतो? तुम्हाला एकच मुद्दा सांगेल, सर्वांच्या लक्षात येईल. देव न मानणारी माणसं असली तरी अशी माणसं एका गाडीत भरायची आणि बद्रीनाथ केदारनाथला घेऊन जायची. अरुंद रस्ते, खोल दर्या, उंच असं हिमालय. देव न मानणारी माणसं असली तरी वरून ऋषिकेशला येईपर्यंत भजन केल्याशिवाय राहत नाही. अरे का खोट आहे? बोला, हे सुखातलं भजन का दुःखातलं? आणि सांगेल, सुखामध्ये पुढे पुढे करतो त्याचं नाव जीव, आणि दुःखामध्ये तुम्हाला मदत करतो त्याचं नाव देव. आवाज थोडासा कमी करा, म्हणजे मग दृष्टांत सांगतो. माणसं पुढे पुढे करतात कुठपर्यंत? तुमची अनुकूलता आहे तोपर्यंत. नंतर कोणी येत नसतं. तारुण्यामध्ये जर एकाला पाणी सांगितलं तर 4 जण पाणी घेऊन येतात. पण आता कोणतरी हात धरून बसवण्याची गरज आहे, कोणीतरी पाणी देण्याची गरज आहे, त्यावेळेला एक सुद्धा जवळ येत नाही. पण सांगू, ज्या वेळेला जगत तुम्हाला सोडून देतं, जर तुमच्या अंतःकरणापासून जर भगवंताकडे प्रार्थना असेल, तर ज्या दिवशी जगत सोडतं त्या दिवशी परमात्मा तुम्हाला मदत केल्याशिवाय राहत नाही. एक प्रसंग आठवला सांगतो. म्हणजे कोरोनाचा अतिशय भयानक काळ आपण सर्वांनी अनुभवला. त्या कालावधीमध्ये कार्यक्रम बंद होते, सर्व कीर्तनकार, सर्व कलाकार, सर्व घरी होते. बरोबर आहे? पण सांगू का, ज्याने श्रद्धेने परमार्थ केला त्याला परमात्म्याने कोणाकडे हात पसरवण्याची गरज येऊ दिली नाही. परमात्म्याने कोणाला तरी बुद्धी दिली आणि घरापर्यंत, त्या कलाकारापर्यंत ती व्यक्ती पोहोचली, त्या व्यक्तीने मदत केली. त्याच व्यक्तीचं नाव देव आहे. काय झालं, एक श्रीमंत मनुष्य रात्रीचे 2:30 वाजले, त्याला झोपच लागेना. काय त्याच्या मनात आलं, तो मंदिराकडे निघाला. काही काही माणसं परिस्थितीने श्रीमंत असतात बरं का, पण झोपेने फार दरिद्री असते. काही काही माणसं परिस्थितीने गरीब असतात पण झोपेने फार श्रीमंत. इतके श्रीमंत, इतके श्रीमंत, अशा वेळेत आणि अशा कीर्तनात सुद्धा ते संधी जाऊ देत नाहीत, इतके ते श्रीमंत असतात. 2:30 वाजले, झोपच लागेना. तो मंदिराकडे निघाला. शांत वातावरण होतं, देवाला नमस्कार केला आणि मंदिराच्या बाहेर पडत असताना एका कोपऱ्याकडे लक्ष गेलं. ते गरीब मनुष्य देवापुढे हात जोडून बसलेला होता. काय सांगू, हा श्रीमंत त्याच्याजवळ गेला आणि त्याला विचारलं, का रे बाबा इथं का बसला? तो म्हटला, काय सांगू, माझी पत्नी आजारी दवाखान्यात ऍडमिट आहे, उद्या तिचं ऑपरेशन नाही झालं, ती वाचत नाही आणि डॉक्टरला देणे इतके पैसे माझ्याजवळ नाहीत. मी अनेकांकडे पैसे मागितले, कुणी मला 1 रुपया दिला नाही. शेवटचा पर्याय म्हणून देवाकडे आलो. म्हटलं
हे ऐकल्यानंतर श्रीमंत माणसाला दया आली. त्याने खिशामध्ये हात घातला, होती तेवढी पैसे गरिबाच्या हाती दिली आणि सांगितले, हे पैसे घे, दवाखान्यात जा, डॉक्टरला पैसे दे, एक काम करतो, आणखी पैसे माग, आणखी मी तुला देईन, पण एक काम असं कर, तुझा माझा परिचय नाही, त्याकरता माझा पत्ता घे, त्याच्यावर माझा मोबाईल नंबर आहे, तू मला फोन कर, मी निश्चित तुला पैसे देईन. असं ज्यावेळेला श्रीमंताने सांगितलं त्यावेळेला गरिबाने उत्तर दिले, ते ऐकण्यासारखं आहे. गरीब म्हटलं, बाबा मला तुझा पत्ता नको आहे, माझ्याकडे त्याचा पत्ता आहे की ज्याने तुला रात्री 2:30 वाजता मंदिरात पैसे घेऊन पाठवलंय. परमात्मा दुःखामध्ये मदत करतो. पाहते पांडव अखंड वनवास. दुःखामध्ये देव आठवतो, दुःखामध्ये मदत करतो, देव आठवतो संतांच्या संगतीत, देव आठवतो पूर्वपुण्याचा उदय झाल्यानंतर. एक साधक पूर्वपुण्याचा उदय झाला. कोट्यावधी जनता आहे जगात, पण मला असं वाटतं वारकरी शिक्षण संस्थेचा विचार स्फुरावा. कदाचित भगवंतांनी दिलेलाच हा विचार आहे आप्पा महाराज. कारण सर्वात दुर्लभ चांगले विचार या जगामध्ये, दुर्लभ काही असेल तर चांगले विचार आहेत. मनामध्ये सात्विक भाव निर्माण झाला, कोणाची भक्ती करावी, कारण या जगात सर्वात दुर्लभ काही असेल तर नर शरीर दुर्लभ आहे. बडे भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ नहीं गावा. बड़े भाग बड़े भाग मानुष तनु पावा. सुर दुर्लभ सब ग्रंथ नहीं गावा. परम भाग्याने नरदेह मिळाला. दुसरं भाग्य भारत देशात जन्म मिळाला. तिसरं भाग्य महाराष्ट्रात जन्म मिळाला. चौथं भाग्य ज्ञानोबराय तुकोबरांच्या नंतर जन्म मिळाला. पाचवं भाग्य ऐका, तुम्ही तर फार भाग्यवान आहेत, एका क्रांतीवीर जिल्ह्यामध्ये जन्म मिळाला. यही महत्वाचं, याहीपेक्षा महत्वाचं भाग्य सांगतो की ज्या स्वर्णक्षणाची वाट पाहत पाहत 500 वर्ष लागली. अनेक कारसेवकांनी बलिदान दिलं, अनेक महात्म्यांनी जीवन समर्पित केलं, तो क्षण त्यांना पाहता आला नाही. पण आपण सर्व भाग्यवान आहोत की गेल्या वर्षी 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू विराजमान होताना पाहिलं. की जीवनातलं सर्वात महत्वाचं, माझ्या जीवनातलं तर सर्वात मोठं भाग्य ते समजतो की 22 जानेवारीला सकाळी 9:30 वाजेपासून तर 5:30 वाजेपर्यंत मंदिरात होतो अयोध्येच्या. पूजने तात्या आम्ही बरोबरच होतो. मलाही सांगायचंय, मिळाला देह, याच जीवनामध्ये भगवंताचं दर्शन झालं पाहिजे का. आणि आपण सुद्धा किती दिवस आम्ही सांगत सांगत, तुम्ही ऐकत ऐकत, आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे, स्वहिताचा गोरवा ध्यानी राहा ध्यानी. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वरा. हेच करा बापांनो. अंतःकरणात सात्विक भाव निर्माण झाला, देवाची शरणागती करावी. पण कोणत्या देवाची करावी? 5 देव आहेत मुख्य: सूर्यनारायण, गणपती बाप्पा, भगवान शंकर, दुर्गा माता आणि भगवान विष्णू. पहिले देवता सूर्य उपासक. त्यांचे भक्त भेटले ते म्हणले आमच्या सूर्यदेवतेची उपासना करा. आमचा देव कधीच अंधार पाहत नाही, आमचा देव परोपकार करणार आहे. दुसरे भक्त भेटले ते म्हणले आमच्या गणपती बाप्पाची उपासना करा.
तिसरे भक्त भेटले. ते म्हटले आमच्या भगवान शंकराची उपासना करा, आमचा देव भोळा आहे. चौथे भक्त भेटले. दुर्गा मातेची उपासना. ते म्हटले आमच्या दुर्गा मातेची उपासना करा, आमची देवता अशी आहे. अनादि अंबिका भगवती बोध पडली घेऊन हाती. पाचवे भक्त भेटले विष्णूचे. ते म्हणले आमच्या विष्णूची उपासना करा. तो साधक मनामध्ये विचार करू लागला, देव 5 आहेत, वेळ थोडा आहे, आयुष्य कमी आहे, कोणत्या देवतेची उपासना करावी. म्हणून तो साधक त्या काळचे संत जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत पोहोचला. महाराज अशाच एकांत असणाऱ्या भंडाऱ्या डोंगरावरती भजन करतात. सुखे तुकोबारायांपर्यंत तो साधक पोहोचला. महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. महाराज माझा प्रश्न आहे तुम्हाला. म्हणले काय? मला देवाची भक्ती करायची, कोणत्या देवतेची करू असं त्याला विचारायचंय. पण तो डोळस आहे, तो शहाणा आहे. त्याने पहिला प्रश्न विचारला तुकोबारायांना, तुम्ही कोण? उत्तर देणारे जगद्गुरु तुकोबार आहे. तुकोबार म्हटले मी वासुदेव तत्वता. महाराज तुम्ही भजन करता? म्हणजे हो. कोणाचं? एक गावी आम्ही. नुसतं भजन करता का दास आहात? म्हणजे आम्ही दास आहोत. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. ठीक आहे महाराज, एक सांगा, आमचा विश्वास तुमच्या पायी आहे. तुम्ही ज्या देवतेची उपासना करत असाल त्या देवतेची उपासना आम्ही करू. आता एक सांगा, तुम्हाला कोणता देव आवडतो? असं ज्यावेळेला साधकाने विचारलं त्यावेळेला जगद्गुरु तुकोबार म्हटले, साधका मला कोणता देव आवडतो सांगू? मग आवडे निरंतर हेच ध्यान. आवडे निरंतर हेच ध्यान म्हणजे कोणतं ध्यान? सुंदर ते ध्यान. कोणतं ध्यान? तर सुंदर ते ध्यान. मला जरा पत्ता सांगा ना सोपा. कुठे तू परमात्मा?
महाराज म्हटले ऐका, मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मोठा व्यापक एवढ्या मोठ्या मृत्यूलोकामध्ये पंढरपूर शोधायचं कुठे? मग जंबूया दीपा माझी एक पंढरपूर. ठीक आहे, जम्बूद्वीपात पंढरपूर आहे. महाराज सोपं सांगा झाला. महाराज म्हटले महाराष्ट्र ऐका, भारत देश, भारत देशामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा. कोणता जिल्हा? पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. कोणतं? भीमाशंकर. आणि तिथून एक नदी उगम पावली. त्या नदीच्या तीरावर वसलेलं गाव म्हणजे पंढरपूर आहे. भीमा तीरी एक वसविली नगर, त्याचे नाव पंढरपूर. ठीक आहे, पंढरपूरला पोहोचलो. पण पंढरपूर मोठं आहे, ते का छोटं खेडेगाव आहे का? एवढ्या मोठ्या पंढरपुरामध्ये तो देव शोधायचा कसा? काही नाव गाव तर पाहिजे. मग पंढरपूर पाठ निघा महाराजा सार्वभौम पांडुरंग दीनबंधू जया चेते. आता नावच सांगितलं. नाव काय आहे? पांडुरंग आहे. अहो, एका नावाच्या अनेक व्यक्ती असू शकतात. तो कसा आहे नेमका? आवाज कमी करा. कसा आहे तो देव? मग महाराज म्हटले तो सुंदर आहे. आता ऐका, तो को बरं आहे म्हटले सुंदर आहे. आपण पंढरपूरला जाणारे वारकरी आहात, खरं सांगा तो कसा आहे? म्हणा ना तो काळा आहे. मी नाही म्हणत, ज्ञानोबा आहे म्हटले तो काळा आहे. काय का म्हणे? ठाईचाची काळा अनादी बहुकाळा म्हणून वेदा चाळा लावी लागे माई. ज्ञानोबाला म्हटले तो काळा. काळा म्हणजे स्वच्छ. परमात्मा सुंदर आहे. इथून सुरुवात करू. तो पाहता येतो का? आजपर्यंत कोणी पाहिलंय का? पाहता येतो हो, पाहता येतो. पाहिला कोणी हो? पाहिला आनंदाचा नंदना, पाहिला देखिला देखिला माया देवाचा देव, देखिला देखिला माया देवाचा देव. म्या देखिला साधने योगिया, रूप पाहता रोचन, रूप पाहता रोचन, पाहताय तो पाहिला. तो हरी श्रीहरी हा पाहिला डोळे भरी. तो हरी श्रीहरी. तो पाहिला. तो सुंदर आहे. सुंदर म्हणजे किती सुंदर, किती सुंदर. ऐका, या जगामध्ये सुंदर शब्द ज्यांनी जन्माला घातला तो किती सुंदर असेल. त्याचं चालणं सुंदर, त्याचं बोलणं सुंदर, त्याचं पाहणं सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. इतका सुंदर, इतका सुंदर. अहो, त्या परमात्म्याचं हसणं त्या बिदरच्या बादशाने पाहिलं तर त्या बादशाला समाधी लागली. इतका तो सुंदर, किती सुंदर. ज्याच्या कांती पुढे चंद्र आणि सूर्य फिके पडतात, इतका तो तेजोमय.
शशी कळा लोपलिया लोपलिया राजस सुकुमार मदनाचा किती सुंदर. ज्याला पाहिल्यानंतर लक्ष्मी माता वेडी होती. इतका सुंदर, किती सुंदर. ऐकून ठेवा. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये संजय सांगतो, धृतराष्ट्र राजा, मी पाहिलेलं विश्वरूप असं आहे, तो इतका तेजपुंज, इतका तेजपुंज आहे. किती किती म्हणजे कोट्यावधी सूर्य जरी एकत्रित आणले तरी त्या परमात्म्याच्या तेजाची बरोबरी होणार नाही. इतका तो तेजपुंज, कोट्यावधी. बरं का, यदी बा, यदी शब्द आहे, निश्चित नाही. यदी शब्दाचा अर्थ होतो जर. कोट्यावधी म्हणजे तुझी निडळी कोटी, इतका तो तेजपुंज आहे. किती? 8 लाख. 8 लाख चंद्र जर एकत्रित आणले तर एक सूर्यप्रकाश होतो. आणि 8 कोटी चंद्र एकत्रित आणले तेव्हा एक सूर्य होतो. असे किती सूर्य आहेत माहिती आहे? सूर्य किती आहेत आपल्याला फक्त एक माहिती आहे, पण असे 12 सूर्य आहेत. किती? केव्हा उगवणार? 12 सूर्यांचा उदय कधी होतो? ज्यावेळेला प्रलय होतो तेव्हा होत असतो. मला एक सांगायचंय, कोट्यावधी चंद्र आणि सूर्य जरी एकत्रित आणले तरी त्या परमात्म्याची तेजाची बरोबरी होणार नाही. इतका तो तेजपुंज आहे. बस. पांडुरंग कांती दिव्य तेजस कती रत्नाकिळ फाकती अगणित लावण्य तेजपुंजळ नवर्णवे तेजसी शोभा नवर्णवे तेजसी शोभा. सुंदर आहे. महाराज वर्णन करतात तो परमात्मा सुंदर आहे, पण हे वर्णन कोणतं आहे? कधी कधी रूपाचं वर्णन, कधी वाणीचं वर्णन, कधी गुणाचं वर्णन. मृदंग वाजवतात हे गुणाचं वर्णन, कधी कधी वाणीचं वर्णन असतं. सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर. कोणी गायले? स्वर्गीय पंडित भारतरत्न भीमसेन. खरं म्हणजे सर्वांना मान्य करावं लागेल, आज वारकरी संप्रदायामध्ये भैरवीचा जो बाज गातोय ना आपण, हे संपूर्ण पंडितजींचे उपकार आहेत. पंडित भीमसेन जोशींचे उपकार. सांगेल अभंग जसे अभंग आहेत तसं त्यांनी चाली दिलेल्या सुद्धा अभंगच आहेत. सांगेल अभंग जशी अभंग आहेत तशा चाली सुद्धा अभंग आहेत. आणि जोपर्यंत अभंग, जोपर्यंत चाली, तोपर्यंत त्यांची कीर्ती सुद्धा अभंगच आहे. राहो निरंतर, राहो निरंतर हृदयी माझे सावळी सुंदर रूप. हे कोणतं वर्णन? वाणीचं वर्णन आहे. आजच्या अभंगामध्ये तुकोबराय वाणीचं वर्णन करत नाहीत, गुणाचं वर्णन करत नाहीत, रूपाचं वर्णन करतात. महाराज म्हटले तो सुंदर आहे. बस
सुंदर, किती वर्णन करू. वक्ते जन्माला येतील, निघून जातील, तरी त्या परमात्म्याचं सौंदर्य सांगता येणार नाही, इतका तो सुंदर आहे. बस महाराज म्हणजे तो सुंदर आहे. किती सुंदर. सुंदर ते शब्दाचा अर्थ काय. ज्याने गीता सांगितली ते आणि विटेवर उभे आहे एकच आहेत. जिने गीता उपदेशिली ते विटेवरी माऊली, तो ते दर्शक सर्वनाम आहे. सुंदर ते ध्यान, आता सरसर अर्थ सांगतो. नवाने सुंदर ते ध्यान उभे, परमात्मा उभा आहे. वारकरी संप्रदायामध्ये उभ्याला विशेष महत्व आहे. ऐका, वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये देव उभा आहे. बोला, युग्या 28 विटेवरी. बर का, देव उभा आहे. भक्त सुद्धा उभेच असावे लागतात. देवाचे द्वारी देव उभा आहे, भक्त उभा आहे, गंध सुद्धा उभाच आहे. वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेमध्ये कीर्तनकार उभा आहे, विनेकरी उभे आहेत, टाळकरी उभे आहेत. सांगू, वारकरी संप्रदायाची पताका उभी आहे. श्रोते जरी देहाने बसले तरी श्रवणाने उभे असावे लागतात. एवढं सांगण्यापेक्षा या संपूर्ण विश्वाला भवसागरातून तारण्याकरता या जगात फक्त वारकरी संप्रदायच उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे, उभा आहे परमात्मा विटेवरी. काय त्या विटेचं भाग्य असेल की परमात्मा विटेवरती उभे आहेत. विटेवरती उभे म्हणून विठ्ठल. प्रमाण नाही पण सर्वांचा परिचय विठ्ठलाच्या पायी खरं भाग्यवान. आणि ती वीट दुसरी कोण नाही, इंद्र हाच वीट झाला. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कसे उभे आहेत परमात्मा. कर दोन्ही हात कमरेवरती ठेवले. का. पहिला अर्थ असा आहे, तो आपली वाट पाहतोय. वाट पाय उभा भेटीची आवडी. दुसरा अर्थ असा आहे, भगवान भक्तांना सांगतात काळजी करू नका, तुम्ही या. अरे भवसागराचं पाणी फक्त कमरेत काय. भवसागर तरता कार्य करी तसा, चिंता पहिलं उभा दाता कटिकर ठेवून या. करकटावरी ठेवून या. पाऊल समय, दृष्टी समय, कार्य सुद्धा समत आहे. पाऊल समय, पाऊल समचरण सरोजम. बर, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या. पाऊल समय, पाऊल कार्य समय. मूळ पापी जैसे तैसे उतरी काशी लावणी. करकटावर ठेवून या. आणि असा जो परमात्मा आहे तो खूप बरा म्हटले, आवडे निरंतर हेची ध्यान. महाराज आपली आवड व्यक्त करतात आणि आवडे निरंतर हेची ध्यान म्हणतात. बर, परमात्म्याने आपल्या गळ्यामध्ये कोणती हार परिधारण केली तर तुळशी हार गळा, कासे पितांबर. तुळशीचाच हार का. भगवान शंकरांना बिल्वपत्र आवडतं, गणपती बाप्पाला दुर्वा आवडतो आणि श्री विठ्ठल परमात्म्याला काय आवडते. अतिप्रिय आवडे तुळशी. अतिप्रिय. तुळशी आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रेष्ठ आणि पवित्र मानली. एक. दुसरं कारण सांगतो, गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर अनेक प्रकारची पाप स्पर्शित करत नाही. तुळशी काष्टजा मालाम कंठे धारयतो नरहा तदे पातकम नास्य सत्यमेतो नरोच्यते. भगवंताला विशेष प्रिय जर काय असेल तर तुळस आहे. भगवान विष्णूचं राहण्याचं ठिकाणच तुळस आहे. शरण एका जनार्दन तुळशी पाशी नारायण. बर का. वृंदा नावाची पतिव्रता माऊली
भगवान विष्णूने त्या जालंधराला मारण्याकरता वृंदेचं पातिव्रत्य भ्रष्ट केलं. त्यावेळेला त्या वृंदेने स्वतःच्या शरीराची राख केली आणि त्या राखीतून 3 वस्तू निघाल्या, आवळा, बेल आणि तुळस. आवळा घेतला ब्रह्मदेवाने, बेल घेतला भगवान शंकराने आणि तुळस घेतली विष्णूने. म्हणून तुळशी हार गळा कासे कमरेला. पितांबर शब्दाचा अर्थ पित म्हणजे पिवळे, आंबर म्हणजे वस्त्र. वा, प्रत्येक रंगाचं वेगळं वेगळं सामर्थ्य आहे. पांढरा रंग स्वच्छतेचं प्रतीक आहे, भगवा रंग त्यागाचं प्रतीक आहे, हिरवा रंग भोगाचं प्रतीक आहे आणि पिवळा रंग भक्तीचं प्रतीक आहे. म्हणून तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे. अभंग सर्वांचा पाठ असला तरी या अभंगातलं अतिशय महत्वाचं वर्म इथं आहे. आपल्यालाही परमात्मा आवडे आणि तुकोबारांनाही परमात्मा आवडे, पण फरक एक आहे, आपल्याला परमात्मा आवडे कधी कधी आवडे आणि तुकोबारांना परमात्मा आवडे निरंतर आवडे. निरंतर शब्दाचा अर्थ काय? ज्यात नाही अंतर त्याला काय म्हणायचं? अखंड, सतत आवडे निरंतर. हे जी ध्यान विठोबार कुमार आवडी निरंतर हे ध्यान. पण त्या परमात्म्याने कोणते अलंकार परिधारण केले तर मकर कुंडले, तळपती श्रवणी. पुन्हा ती माशासारखी आहेत. पुन्हा प्रश्न, माशासारखे का? मत्स्य देवाचा अवतार आहे एक. दुसरं कारण असं आहे की मासा असा एक जलचर आहे, तो मरण स्वीकारतो परंतु पाण्याचा वियोग सहन करत नाही. तसं भगवत भक्ताने आपल्या जीवनामध्ये देवाशी अनन्य असावं. आणि अनन्य शब्दाचा अर्थ असा आहे, अन्य आश्रयानाम त्यागो इति अनन्यता. म्हणून मकर कुंडले, कानाजवळ जी परिधारण केली जातात त्याला म्हणतात कुंडले. मकर कुंडले तळपती चमकतात. कुठे? श्रवणी म्हणजे कानाजवळ. पुढे कंठी, कंठामध्ये कोणता मणी? कौस्तुभ. आला कुठून? तर समुद्र मंथनाच्या प्रसंगी जी 14 रत्न निघाली त्याच्यातून. कंठी कौस्तुभ मणी विराजित. आणि असा जो परमात्मा आहे तो खूप बरं आहे म्हटले, आवडे निरंतर याची ध्यान. आणि शेवटच्या चरणात तो खूप बरं आहे म्हणतात, तुका म्हणे माझे हेची. सज्जनो, आयुष्यभर ज्यांना आपण माझं माझं म्हणतो ती माझे असतात का? हाच प्रश्न आहे. ज्यांना आपण माझं माझं म्हणत असतो तीच माणसं म्हातारपणामध्ये वृद्धाश्रमात पाठवतात. तीच माणसं घराच्या बाहेर काढतात. सर्वात वाईट सांगतो, इतर लोकांचं त्या सोडून
स्वतःचं रक्त स्वतःच्या विरोधात बोलतो, याच्यासारखं कोणतं वाईट असेल? कोणाला माझं म्हणाल? एक सांगेल, जीवनात फक्त देवाला माझं म्हणाल. आपण आयुष्यभर ज्यांना माझं माझं म्हणतो ती माणसं म्हातारपणा सोडून देतात. एखादा फकीर, एखादा महात्मा, एखादा आवडिया संत डोंगरात कुठतरी एखाद्या ठिकाणी बसून राहिलेला असतो, एखाद्या मंदिरात कुठतरी राहतात, बाकी कोणी दिसत नाही. पण आयुष्यभर फक्त देवाला माझं म्हटलेलं असतं. परिणाम सांगतो, तो महात्मा जसा जसा म्हातारा होतो, जसं जसं शरीर थकत जातं, त्या महात्म्याच्या जीवनात दुसरं कोणी नसतं, फक्त देव असतो. पण जसा जसा त्या महात्म्याचा अंतकाळ जवळ येतो तसा तसा परमात्मा त्या महात्म्याच्या हजारो हाताने सेवा करून घेत असतो. आणि शरीर पडल्यानंतर सुद्धा या जगात जर तुम्हाला कीर्ती रूपाने वास्तव्य करायचं असेल ना, तर जीवनामध्ये चौघांना माझं म्हणा. एक, ईशाला माझं म्हणा. दोन, धर्माला माझं म्हणा. तीन, संतांना माझं म्हणा. देव, धर्म, देश आणि संत, या चौघांना माझं म्हणा. आज भगतसिंग आपल्या देहाने दिसत नाही, पण देशाला माझं म्हटलं. आज परिणाम सांगतो, आज हे भगतसिंग जिवंत आहेत. क्रांतीवीर सावरकर जिवंत आहे, सुभाषबाबू जिवंत आहे. पण जीवनामध्ये देशाला माझं म्हणा. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा, हा उंच हिमालय माझा, हिमालय माझा, उंच हिमालय माझा, विशाल सागर माझा, विशाल सागर माझा, गंगा यमुना सेती गरगरी कोणी वाकडी करता, अभिलाषा यादी धरता, त्या मरण द्यावया पुराणा पुढे बाहू देशाला माझं म्हणा. आपला देश इतका पुनीत, इतका पवित्र आणि इतका श्रेष्ठ आहे बर का. नेहमी सांगत असतो, हा देश इतका पवित्र, कदाचित सकाळी स्नान झाल्यानंतर जर गंध लावण्याकरता जर गंध नाही सापडला, काळजी करू नका, खाली वाका, ही माती कपाळाला लावा. इतका पवित्र देश म्हणजे आपला भारत देश. देशाला माझं म्हणा. धर्माला माझं म्हणा. ज्यांनी धर्माला माझं म्हटलं आज ते अमर आहेत, ते धर्मवीर संभाजी महाराज. संतांना माझं म्हणा. फार मोठे हे जे आपण बसलोय ना, हे सर्व संतांचे उपकार आहेत. तुम्ही मला संतांनी काय दिले आम्हाला? संतांनी हेच दिले. काय करतात संत? संत महत्वाचं 3 प्रकारे कार्य करतात. जागवतात, शिकवतात आणि सांभाळतात. काय करतात संत? जागवतात, शिकवतात आणि सांभाळतात. संत काय करतात? जागवतात ना, माझं निरंतर हे वाक्य आहे का? जे जागवतात त्यांना संत म्हणतात. जगत असतो त्याला जीव म्हणतात, आणि जगवितो त्याला देव म्हणतात. देव जगवीत असतो, जीव जगत असतो, आणि संत जागवतात. काय करतात संत? आणखी हे सांगतो, पशुला मनुष्य बनवतात. म्हणजे काय बनवतात? पशुला काय बनवतात? माणसाचा देह आहे, परंतु पशुसारखा जो वागतो त्याला पहिले काय बनवतात? माणूस बनवतात. आणि जो माणूस झाला
की संत त्याला देव बनवतात. हे संतांचं कार्य आहे. संतांना माझं म्हणा आणि देवाला माझं म्हणा. बरं का? असा एक क्षण आपल्या जीवनात येणार की ज्या क्षणाला तुमची सत्ता, तुमची संपत्ती, तुमचे मुलं बाळ ज्यावेळेला कोणीच कामात येणार नाही, त्या क्षणी मात्र देव तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे, म्हणून तू खूप मला तुका म्हणे महादेव तुका म्हणे
यथामती यथावकाश झालेली चिंतन सेवा प्रभूचरणी समर्पित असतो. भक्त पुंडलिक वारकरी शिक्षण संस्थेच्या शुभारंभाच्या प्रसंगी आजच्या या चिंतन सेवेचा योग आपल्या सर्वांच्याच प्रेमाच्या द्वारा आप्पा महाराजांच्या आग्रहाने येण्याचा हा सुयोग प्राप्त झाला. सेवेच्या दृष्टिकोनातून उपस्थित असलेली परिसरातून आलेली सर्वच महाराज मंडळी उपस्थित, खरं म्हणजे इतकं प्रसन्न आणि छान वातावरण असं जर मला अगोदरच माहिती मिळालं असतं तर उद्याची सकाळची सेवा घेतली नसती. सकाळचं कीर्तन पुन्हा नाशिक जवळ आहे, त्यामुळे आता लगेच पुन्हा प्रवास करीत करीत पोहोचायचं आहे. पुन्हा या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटतं खरोखरच ज्याला अंतर्मुक्तीचा परमार्थ करायचा असेल त्याने अशा भूमीमध्ये येऊन साधना करावी. आणि जे विद्यार्थी आहेत, मी ज्ञानोबाला तुकोबाला प्रार्थना करेल की या विद्यार्थ्यांमध्येच आम्हाला पूजनीय मामा भेटावेत, याच विद्यार्थ्यांमध्ये सद्गुरू जोग महाराज भेटावेत, याच विद्यार्थ्यांमध्येच वारकरी संप्रदाय ज्यांनी वाढवला अशा थोर महात्म्यांची भेट व्हावी. असे विद्यार्थी घडवण्याचं कार्य महाराज आपल्याकडून घडतंय, हे भाग्याची घटना आहे. आपण सर्वजण सहकार्य करता. उपस्थित परिसरातून आलेले सर्व वैष्णवजन, माझ्याबरोबर आलेली ते साताऱ्यातून आलेली सर्व श्रोते सज्जन, सर्वांना धन्यवाद. आपल्या जीवनामध्ये नामचिंतनाचा आश्रय करा. आपण परमार्थ करीत असताना आपले चांगले विचार पुढच्या पिढीकडे संक्रमित करा. पहिला मुद्दा, चांगले विचार संरक्षित करा, सांभाळा आणि ती पुढच्या पिढीकडे संक्रमित करा. कारण सध्याच्या स्थितीमध्ये तरुणांची अवस्था गंभीर आहे. कारण बऱ्याचशा तरुणांना संध्याकाळी धरून आणावं लागतं, सत्य आहे की नाही? परंतु तोच तरुण जर इथं आला तर निश्चित तो भवसागरात तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून व्यसनमुक्तीचाही उपाय एकच आहे, कथा कीर्तन. कथा कीर्तन म्हणून वारकरी संप्रदायाच्या विचाराच्या माध्यमातून आज जी चांगली पिढी पाहायला मिळते याच्या पाठीमागे वारकरी संप्रदाय आहे. म्हणून यावं, येण्याची पंथे चालू जाताना पळे गुंता कुठे काही, नामचिंतनाचा आश्रय करा. कारण का साती हे सब गंग के जल बिंदु पान तक आर्धांगी पड़ेगी केवल मकान तक. परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक. बेटा भी हक निभाएगा अग्निदान तक. इससे तो आगे भजन है साथी, हरि के भजन बिना अकेला रहेगा. जीवन है 2 दिन का मेला रहेगा, एक कायम जग का झमेला रहेगा. इससे तो आगे करावं रहा. टाळी वाजून भजन करा, म्हणा तुकाराम
पुंडलिकावरती